आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यभरातल्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। स्कायमेट या संस्थेनं यंदाचा पावसाचा अंदाज जारी केलेला आहे। यामध्ये यंदा देशात सरासरीहून कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय। यंदा पावसाला अल निनोचा फटका बसणार आहे। जूनमध्ये सरासरीच्या 99% पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर जुलैमध्ये सरासरीच्या 95% आणि ऑगस्टमध्ये सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 90% इतकाच पाऊस पडू शकतो। गेल्या महिन्याभरामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिक जिल्ह्यात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत आणि अशातच अयोध्या दौऱ्यावरनं आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी करणार आहेत। लहवीत, भगूर आणि सिन्नर या गावांमधील नुकसान झालेल्या शेती पिकांचा मुख्यमंत्री आढावा घेतील। वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षावासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळी कांदा, भाजीपाला आणि इतर अनेक पिकांना देखील जबर फटका बसलाय आणि अनेक भागातले शेतकरी आता संताप व्यक्त करतायत। कुछ लोग कहते थे कि यहाँ पर किसानों को नुकसान हो रहा है, बेमौसम बारिश हो रही है, नुकसान हो रहा है, और ये अयोध्या में चले गए। लेकिन आपको मैं बताऊंगा, मैं सुबह 7 बजे से मेरे चीफ सेक्रेटरी से लेके विभाग के सभी सेक्रेटरी, सभी कलेक्टर जहाँ जहाँ नुकसान हुआ है उनसे लगातार संपर्क बनाए रखा। मैं ऑफिस में बैठ के या घर में बैठ के आदेश देने वाला मुख्यमंत्री नहीं, मैं फील्ड पर उतर के काम करने वाला मुख्यमंत्री है। मैं ये ऐसा मुख्यमंत्री है कि जमीन से जुड़ा हुआ है, कार्यकर्ताओं की भावनाओं से जुड़ा हुआ है। मैं खाली आदेश देके एयर कंडीशन में बैठने वाला मुख्यमंत्री, घर में बैठने वाला नहीं। अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज देखील आमच्याकडे आलेले आहेत। अंतिम अंदाज आल्याबरोबर आपल्याला सांगू। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सुरगाणा, मनमाड आणि बागलाण या तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडलाय आणि शेतकरी या सगळ्यामुळे पूर्णतः हैराण झालाय। शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी सरकारनं सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। शेतकऱ्यांना फक्त जीव द्यावा एवढंच बाकी राहिलेलं आहे। शासनाने ह्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी, मदत करावी, जेणेकरून त्यांना विष खायची पाळी येणार नाही। कृपया मी शासनाला हीच विनंती करेन का सर्व शासनाने सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांचे म्हणजे जवळजवळ 100% शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि 100% पिकं 100% गेलेले, तरी त्या शेतकऱ्यांना शासनाने कमीत कमी त्यांचा जीव जगल एवढी तरी मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो। जे झाडं असेल, तुमचं बटाटे असतील, कांदे असतील आणि ऊस असेल, ऊसाचं सुद्धा पाणी नाही राहिलं। ही गार बघा, सकाळी किती वाजले अजून पोतं गार आहे। सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की बार तुम्ही पंचनामे करून शेतकऱ्याला काही मिळत नाही, त्याचे लाखो रुपयाचं कर्ज त्याच्या बोकांडी आहे आणि शेतकऱ्याच्या जो तो काही माल घेतो त्या मालाला पिकवण्यासाठी जो त्याचं औषधं असतील, खतं असतील, इतके महागाचे इतका भरमसाठ लागवड होऊन लाखो रुपये खर्च होतात आणि सरकार पंचनामा केल्यानंतर 1000 रुपये, 2000 रुपये 6 महिन्यानं देतं। सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। नांदगाव, देवळा, कळवण, लासलगाव, येवला, मालेगाव या तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे। गारपीट इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे की काही भागात अक्षरशः पांढरी चादर पसरल्याचं पाहायला मिळालं। पाऊस आणि गारपिटीचा सर्वात जबर फटका नांदगावच्या धनेर, लक्ष्मीनगर, घाटमाथा, नवसारी, बोलठाण, न्यायडोंगरी, गोडेगाव, वंजारवाडी यासह इतर गावांना बसलेला आहे। तुफान गारपिटीमुळे शेतात गारांचा खच पडलाय। कांदा आणि गव्हासह आंबा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांचंही मोठं नुकसान झालंय। वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते।
अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। राहता तालुक्यातल्या साकुरी, पिंपळस, दहेगाव इथं गारपिटीमुळे गहू, कांदा, द्राक्ष आणि डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय। अगोदर झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालेली नसताना आणखी एक संकट शेतकऱ्यापुढे उभं ठाकलंय। राहता इथल्या द्राक्ष बागेतनं याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहमदनगर जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पाऊस झाला, मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं पीक जे आहे ते हातातोंडाशी आलेलं पीक निघून गेलेलं आहे। मी आता राहता तालुक्यातल्या दहेगाव या गावामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर ही द्राक्ष बाग उभारण्यासाठी शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च केलेले होते आणि काही दिवसामध्येच हे द्राक्ष तोडून व्यापाऱ्याला दिले जाणार होते। मात्र जो अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, त्यानं होत्याचं नव्हतं झालंय आणि लाखो रुपयांचा जो खर्च आहे तो वायाला गेलेला आहे। शेतकरी आपल्या सोबत आहे। काय परिस्थिती आहे? तुम्ही अनेक पीक घेऊन बघता, आता तुम्ही द्राक्ष बाग केली होती, काय आता हातात मिळणार आहे तुमच्या? द्राक्ष बाग केली मी। या द्राक्ष बागाला माझा 2.5 ते 3 लाख रुपये खर्च झाला आणि मला 8 दिवसांनी काढायचं तर गारपीट झाली। गारपिटीने माझा द्राक्ष बाग 100% डॅमेज झाला आणि उत्पन्न 0 झालेलं आहे। त्या पुढील परत नवीन बाग छाटणी करून त्याच्याकरता खर्च करायला सुद्धा माझ्याकडे काही राहिलेलं नाही। हीच परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची आहे। आपण जर बघितलं तर शेतकरी मोठ्या जिद्दीने परत उभा राहत असतो। ताई, काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि काय सरकार मांडायची तरी कोणाजवळ अशी झालेली, शेतकऱ्यांचं कोणी ऐकूनच घेत नाही। आम्ही ह्या बागाला लहान मुलासारखं जपलं, पण काय शेवटी काहीच नाही राहिलं आमच्या हातात। ही परिस्थिती फक्त एकट्या या शेतकऱ्यांची नाहीये, तर हजारो शेतकरी अशा प्रमाणे या अवकाळी पावसाने बाधित झालेले आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। वाशिमसह जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातल्या हिसई, येडशी, कंझरा, चांभई, मोहगव्हाण आणि शेलू बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। तर गहू, ज्वारी, उन्हाळी मूग, बिजवाई कांदा, टोमॅटोसह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झाल्यानं या संकटातनं सावरण्यासाठी भरीव आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। काही शेतकऱ्यांच्या शेतातील कलिंगड, खरबुजाचं नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांच्या शेतातली पपई आता उद्ध्वस्त झालेली आहे, त्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई आता फेकून देण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे। समोरचं नियोजन, समोरच्या खर्चाचं नियोजन त्या पपईच्या भरोश्यावर केलेलं आहे मी, पण कालच्या नैसर्गिक आपत्तीमुळं, नैसर्गिक पावसामुळं, पाऊस आला, गारा आल्या, वारा सुटला, त्याच्यामुळं माझं सर्व पपईचं पीक जमीनदोस्त झालेलं आहे। एक कवडीसुद्धा त्याच्यापासून वसूल होत नाही। त्याच्यामुळं समोरच्या आयुष्याचं, समोर जे काही ठरवलेलं आहे मी, समोर जे काही लोकांकडून पैसे घेतलेले आहेत त्याचं देणं घेणं करणं हे कसं करावं हेच आता समजून नाही राहिलेलं आहे। कालचं जे नैसर्गिक आपत्ती आणि गारपीट हवा अशी आली की त्या पूर्ण अवतानात करून टाकलं आणि बर्बाद करून टाकलं त्या शेताला। काहीच त्याच्यामध्ये आता घडत नाही। माझा खर्च कमसे कम 2.5 ते 3 लाख रुपये खर्च मी या शेतामध्ये केलेला आहे। टरबूज आणि खरबूज हे दोन्ही पिके, म्हणजे याच्यामध्ये आता एक कवडीचा मी पैसा निघणं मला वाटत नाही की निघेल म्हणून। हे बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं हाहाकार माजवला। अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं 1200 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। आजही पावसाचा इशारा दिला गेलेला आहे। गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झालाय, तर गोंदियात पुन्हा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं पहाटेपासूनच हजेरी लावली। पावसामुळे हवेत गारवा जरी निर्माण झालेला असला तरी या पावसामुळे भाजीपाल्यासह कडधान्य पीक धोक्यात आलंय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाली आहे। कुऱ्हा काकोडा परिसरात गारपीट झाल्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। शेतकरी त्यामुळे संकटात सापडलाय। आंदरमावळात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। बाजरी, गहू, कांदा तसंच भात पीक वाहून गेलेलं आहे। सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही मागणी आता शेतकरी करतायत। कन्नड तालुक्यातल्या जेहूर इथं जोरदार गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। ही गारपीट इतकी जोरदार होती की जेहूर परिसरात कांद्याच्या शेतात गारांचा खच पडलेला होता। गारांचा पाऊस झाल्यानं कांदा, गहू, आलं, टोमॅटो, बटाटा, बाजरी ही पिकं जमीनदोस्त झालेली आहेत। राज्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षात दुष्काळाचं सावट काहीसं कमी झालंय,
पण अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे भरून न येण्यासारखं आहे. राज्यामध्ये शुक्रवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. भर उन्हाळ्यात सर्वसामान्यांना जरी या पावसानं काहीसा दिलासा दिलेला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झालाय. द्राक्ष, आंबा, टरबूज, संत्र, कलिंगड, गहू, कांदा आणि हरभरा अशा सगळ्याच पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकं जगवली, अहोरात्र मेहनत करून हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय आणि आता शेतकरी त्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडले. अवकाळीच्या या तिसऱ्या झटक्यात राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28,000 हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त झालेली आहेत. त्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील तब्बल 8,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. परिणामी मार्चपासून आतापर्यंतचं अवकाळीच्या तडाख्यामुळे जे नुकसान झालंय त्याचा आकडा आता तब्बल 1,30,000 हेक्टरवर पोहोचलेला आहे. अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा राज्यातल्या शेतीला जबर फटका बसलाय. शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने उभे ठाकले. सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेल्या 2 दिवसापासून अयोध्येमध्ये आहेत. अयोध्येमध्ये असायला हरकत नाही, श्रद्धा असेल तर, पण फक्त राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही संपूर्ण यंत्रणा वापरता, हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जायची गरज होती. मी इथून आदेश दिलेले आहेत पंचनाम्याचे, असं मुख्यमंत्री म्हणतात अयोध्येतून. बरं का, मी अयोध्येतून पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. मला या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा किंवा दिल्लीत जाऊन तुमच्या बॉसना सांगा, जे आहेत ते. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका. शेतकरी अत्यंत खवळलेला आहे, एवढंच सांगतो. सातत्याने अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडतोय आणि पंचनाम्याचे निर्देश देऊन त्याच्या बाबतीत पंचनामा करणं, त्यांना ताबडतोब मदत करणं अशी कोणतीही भूमिका राज्य सरकार दाखवत नाही. उलट पक्षी आश्चर्य हे आहे की एवढा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात असताना, अनेक ठिकाणी गारांचे पाऊस पडलेले असताना, आपल्या अगदी पुण्यापर्यंतही गारांचे पाऊस पडलेले आहेत, त्या सर्व ठिकाणी मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसलेलं आहे. पंचनामे झाले, त्याची नुकसान भरपाईचा रेटही ठरला की किती नुकसान भरपाई द्यायची. आता अचानक पुन्हा एकदा गेले 2 दिवस जो अवेळी पाऊस सुरू आहे, गारांचा पाऊस सुरू आहे, त्याच्या नुकसान भरपाईचं ह्यापुढे पंचनाम्याचा आदेश मंत्रालयातून जावा लागणार नाही. कायद्यात प्रोव्हिजन अशी झाली आहे की त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पंचनामे होतील, सगळ्यांची नुकसान भरपाई मिळतील. ज्यावेळेला सत्ता होती तेव्हा काही केलं नाही, आता करणार. ठीक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरनं संजय राऊतांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे हा बाळासाहेबांचा विचार होता आणि त्यामुळेच अयोध्येत त्यांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा देण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तसंच दौऱ्यामध्ये रामाच्या दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता अशी टीका देखील त्यांनी केली आहे. अयोध्या दौऱ्याला न गेलेले शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदारांवरूनही राऊतांनी निशाणा साधलाय. शिवसेनेत काहीही आलबेल नसल्याचा आरोप राऊतांनी केलाय. गद्दार, उनको जिस प्रकार की सुरक्षा व्यवस्था दी है वो किसी राष्ट्रभक्त या किसी ईमानदार व्यक्ति को नहीं मिल रही है. अब देखिए, आगे 2 पायलट, पीछे एस्कॉर्ट, ये सब जो चल रहा है, 40-40 लोग, एक गद्दार एमएलए और एमपी के आगे पीछे पुलिस लगे हैं. अगर आप ईमानदार है तो डर किस बात की है? आपको डर इस बात का है कि बाला साहब की विरासत, बाला साहब के विचार, गद्दारों को रास्ते में पकड़कर मारो, लोग उसका अमल कर सकते हैं. आपके मन में डर है. ते दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचाच विषय जास्त होता. दर्शन हे आम्ही घेतलेलं आहे जाऊन अनेकदा, आणि आमच्याबरोबर हे काल जे होते सगळे टोळी ती सुद्धा होती. त्याच्यामुळे दर्शन आणि शक्ती प्रदर्शन यातला फरक तुम्ही समजून घ्या. मला असं माझ्या कानावर आलेलं आहे की एक मोठा गट आमदारांचा त्या दौऱ्यात गेला नाही. ते अस्वस्थ आहे, काहीतरी गडबड सुरू आहे. ती आता काय गडबड आहे ते लवकरच तुम्हाला कळेल.
दुसरीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. इतरांना चोर म्हणणाऱ्यांना मुंबईकरांच्या घरचे त्यांनी पैसे चोरलेत लिहित असलेला अग्रलेखही चोरीचा असेल असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी राऊतांवर केलाय. तर दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्या राऊतांनी गोरेगाव पत्रा चाळीतल्या लोकांचे चोरलेले पैसे परत करावेत असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय. मुंबईकरांच्या घराचे पैसे चोरणारा अग्रलेख हा चोरच असू शकेल, चोरांबद्दलच लिहू शकेल, चोरीबद्दलच लिहू शकेल. आणि त्यामुळे अगोदर त्यांनी दुसऱ्यांना चोर म्हणण्याआधी मुंबईतल्या मराठी माणसाच्या, गोरेगावमधल्या माणसाच्या हक्काचे पैसे आणि घराचे जे चोरलेत ते परत करावेत आणि मग चोरी पुराण करावं. ईव्हीएमच्या वापराच्या मुद्द्यावरनं ठाकरे गटातले खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. अजित पवारांनी ईव्हीएमच्या वापराचं समर्थन केलंय, तर अजितदादांची भाजपच्या अंधभक्तात गणना होऊ नये असा चिमटा राऊतांनी काढला. सभी अपोजिशन नेताओं की एक मीटिंग दिल्ली में उनके निवास स्थान पर हो गई, पहले भी हो गई, और विषय है ईवीएम का घोटाला. अजीत दादा पवार जो है हमारे महाविकास आघाड़ी के हमारे साथी हैं, उनको अगर ईवीएम के ऊपर भरोसा है वो उनका मुद्दा है, लेकिन देश का नहीं. इस देश की जनता का ईवीएम के ऊपर भरोसा नहीं है. जो बीजेपी के भक्त और अंधभक्त है उनका भरोसा है. मैं नहीं मानता हूं कि अजित पवार की गणना और तुलना अंधभक्त से. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारींना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय आणि त्यांच्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आणि यानंतरची बातमी एका अपघाताची. गुजरातच्या कच्छमध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. भरधाव कार चालकानं एका पादचाऱ्याला उडवलं असून ही घटना परिसरातल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असून यात गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. शेतीच्या वादातून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमधल्या शिंगवेळ इथं घडलेली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. दोन्ही गटाच्या 10 लोकांवर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय. भुसावळमध्ये खंडेरायाच्या यात्रेला भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यात्रेच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. मंदिरात विधिवत पूजेनंतर कालिका माता मंदिरापासून 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान वराडसीम, गोजोरे आणि सुनस गावातल्या नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.